महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, छत्रपती राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी तुम्हाला आणि मला संविधान दिले, घटना दिली, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते। आज या ठिकाणी कोपरगाव नगर परिषद सर्वाधिक निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं ज्यांच्या उपस्थितीमध्ये आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा प्रचार शुभारंभ होतोय असे रायगडचे भाग्यविधाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, ज्यांच्या छत्रछायाखाली खऱ्या अर्थानं कोपरगावकरांचा विकास होत गेला आणि ज्यांच्या विचारांची धुरा आशुतोष दादांनी पुढे चालवली, आपल्या खांद्यावर त्यांच्या विचारांची पताका घेतली, असे आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अशोक दादा काळे, ज्यांच्या प्रेमापोटी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपले लाडके आमदार आदरणीय आशुतोषजी काळे, आपल्या या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं मनोगत व्यक्त केलं असे ओमप्रकाश काका कोयटे, आणि ऐकायलाही समाधान वाटलं। आमच्या पद्मकांतजी कुदळ यांनी सांगितलं की सुहासिनी ताईंच्या मार्गदर्शनाखाली काकांनी वाटचाल केली आहे आणि खऱ्या अर्थानं सुहासिनी ताईंच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करताय, हा महिला सन्मानाचा विचार मनाला समाधान देणारा आहे। प्रवीणाबा शिंदे, संदीप भाऊ गंगुले, चारुदत्त सिनगर, संभाजीराव काळे, सतीश शेठ कृष्णानी, कारभारी नाना अगवान, नारायणराव मांजरे, धरमशेठ बागरेचा, मंदार पहाडे, कृष्णाजी आडाव, बाळासाहेब आडाव, सुधीरजी डागा, वीरेनजी बोरावके, प्रकाशजी दुसिंग, फकीरा कुरेसी, या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व उमेदवार, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आशुतोष दादांना 1.25 लाखाच्या मताधिक्याने निवडून देणारी ही कोपरगावकरांची जनता, आणि सायंकाळची वेळ असून सुद्धा मोठ्या संख्येने, म्हणजे सायंकाळची वेळ आमच्या महिला भगिनींच्या स्वयंपाकाची वेळ आहे, तरी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या लाडक्या भगिनी, त्याचबरोबर पत्रकार बंधू आणि भगिनी, खरं तर पत्रकारांमध्ये आमच्या भगिनी नसतात पण कधी कधी असतात। आजच्या या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं मी आदरणीय प्रांताध्यक्षांना आपल्या सगळ्यांच्या वतीने यासाठी धन्यवाद देईल की महाराष्ट्रामध्ये ही निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असताना सगळ्यात पहिले प्रचाराचा नारळ जर कुठे फोडायला आदरणीय प्रांताध्यक्ष आले असतील तर ते कोपरगावमध्ये आलेत, आणि म्हणून गोदावरीच्या काठावर वसलेलं हे कोपरगाव एक ऐतिहासिक वसा आणि वारसा घेऊन जाणारं हे कोपरगाव, आणि म्हणून या कोपरगाव मधून ही सुरुवात होतीये। मला वाटतं आम्ही 4 वेळा, 4थी वेळ आहे या व्यासपीठावर यायची। जनसन्मान असेल, जनसंवाद असेल, लाडकी बहिणीच्या निमित्तानं आयोजित केलेले कार्यक्रम असतील, पावसामध्ये सुद्धा अतिशय भरभरून प्रतिसाद देणारी आशुतोष दादा तुमची ही जनता, अनेक वर्षानुवर्षाचा असलेला हा तुमचा ऋणानुबंध, आणि म्हणून मला कायम वाटतं कोपरगावकरांना आपण सांगितलं नाही तरी 3 तारखेचा निकालाचा गुलाल हा आपल्या सगळ्या उमेदवारांच्या खांद्यावर आणि नगराध्यक्ष दिमागामध्ये मिरवणुकीमध्ये असतील। आज आम्ही फक्त एक औपचारिकता म्हणून या ठिकाणी आलोय असं मला मनापासून वाटतं। या आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आदरणीय प्रांताध्यक्ष त्यांच्या भाषणामध्ये पक्षाच्या संदर्भातला लेखाजोगा आदरणीय दादांनी केलेली कामं ही मांडतीलच, पण मला एकच सांगायचं आहे, आमच्या महिला बाल विकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून सुरू असलेली ही लाडकी बहीण योजना ज्यावेळेस आदरणीय दादांनी अर्थसंकल्प मांडत असताना ही योजना जाहीर केली त्यावेळेस विरोधकांची तोंड पाहण्यासारखी होती। इतक्या वर्षाच्या राजकारणामध्ये आपल्याला कधी अशी योजना सुचलीच नाही याची खंत विरोधकांना वाटली, आणि म्हणून तेव्हापासून ही योजना म्हणजे निवडणुकीचा जुमला आहे, ही योजना म्हणजे फसवी आहे,
ही योजना म्हणजे तात्पुरती योजना आहे, ही योजना टिकणार नाही असं म्हणत विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली। माध्यमांसमोर जाऊन या योजनेवर टीका करणारे विरोधक स्वतःच्या मतदारसंघामध्ये मात्र लाडक्या बहिणीचे बॅनर लावत होते आणि गुपचूप आपल्या संपर्क कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेत होते। एकीकडे माध्यमांच्या समोर टीका करायची आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या योजनेचे फॉर्म भरून घ्यायचे, अशी दुतोंडी भूमिका विरोधकांनी चालवली। इतकंच काय, ही योजना यशस्वी होऊच नये म्हणून कोर्टात जाणारे विरोधक त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगतात, तुम्ही आम्हाला मतदान करा, आम्ही तुम्हाला दर महिना 3000 रुपये देऊ। इतकी विकृती या विरोधकांमध्ये होती। पण आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी फार सुज्ञ आहेत। आदरणीय दादांनी ही योजना आदितीताईंच्या खात्यामधून सुरू केली आणि दर महिन्याला आमच्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये 1500 रुपये यायला सुरुवात झाली। महाराष्ट्राच्या राजकारणामधली ही पहिली योजना आहे। थेट सरकारच्या खात्यामधून आमच्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जातात। कोणीही मध्यस्थी माणूस नाही की 1500 रुपये मिळतात म्हणून 200 काढून द्या, 300 काढून द्या, 500 काढून द्या। आहे का असं काही? अजिबात नाही। 1500 खात्यामध्ये आपले येतात आणि तेही अतिशय पारदर्शकपणे। आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणी, लोकसभेला कदाचित निकाल वेगळा लागला असेल, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या माई माऊली या आदरणीय दादांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिला आणि म्हणूनच आशुतोष दादांना 1.25 लाखाचं लीड मिळालं। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळ्यांनी निवडून दिलं। शेवटी कामाचा माणूस आहे। पद्मकांत दादांनी सांगितलं की 4000 कोटीच्या निधीची कामं चालू आहेत। आता 4000 कोटीमध्ये शून्य किती ते आम्ही मोजत होतो। इतक्या मोठ्या प्रमाणातला निधी राज्याचे अर्थमंत्री म्हणून आदरणीय दादांनी आशुतोष दादांना दिलं। शेवटी काम करणारा माणूस आहे। निधी दिला तर त्याचं चांगल्या पद्धतीचं नियोजन दादाच्या माध्यमातून होईल हा विश्वास पक्षाला आहे, आदरणीय दादा, आदरणीय तटकरे साहेबांना आहे। या सगळ्या माध्यमातून काम करत असताना आमच्या या लाडक्या बहिणीच्या निमित्ताने मला आवर्जून सांगायचंय, सरकारने विविध योजना महिला भगिनींसाठी आणल्या। मुलगी जन्माला आली तर तिच्या नावावरती पैसे ठेवत खऱ्या अर्थानं लेक लाडकी योजना ही अस्तित्वात आणली। जन्माला आल्यानंतर तिच्या खात्यावरती 5000 रुपये, ती पहिलीत गेली की 7000 रुपये, 7वीला गेली की 7000 रुपये, 8वीला गेली की 7000 रुपये, ती 18 वर्षाची पूर्ण झाली की रोख रक्कम 75,000 रुपये आणि या सगळ्यांमध्ये पूर्ण 18 वर्षामध्ये तिला 1,01,000 रुपये तिच्या शिक्षणासाठी देणारी योजना या सरकारने सुरू केली। का तर ज्या मुलीला आपण जन्म देतोय तिचं शिक्षण व्यवस्थित झालं पाहिजे, तिला तो आत्मसन्मान मिळाला पाहिजे, तिला तो आत्मविश्वास मिळाला पाहिजे, ही प्रत्येक मातृत्वाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न जर कोणी पूर्ण केलं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या सरकारने पूर्ण केलेलं आहे। आणि म्हणून आपण सगळ्या महिला भगिनी ठामपणे पक्षाच्या पाठीमागे उभे राहिलात। मुलगी जन्माला आल्यापासून 18 वर्षापर्यंत लेक लाडकी योजना, 18 ते 65 वयोगटामध्ये लाडकी बहीण योजना, 65 वयोगटापासून शेवटच्या श्वासापर्यंत वयोश्री योजना, म्हणजे जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत हे सरकार तुमच्या बरोबर आहे, तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे, तुमच्या सबलीकरणासाठी आहे। आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सगळेजण एक आधार म्हणून आमच्या सोबत, आमच्या पाठीशी उभे राहिलात। खरं तर 2.25 कोटी महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून निधी मिळतो। हा निधी देण्याचं कारण म्हणजे आदरणीय प्रांताध्यक्ष मला आवर्जून सांगायचंय, आमच्या महिला भगिनींना जर नवऱ्याने 1000 रुपये महिन्याच्या खर्चासाठी दिले तर या महिला भगिनी खर्च करताना 1000 रुपये मधले 900च करतात, पण नवऱ्याला हिशोब मात्र 1000 रुपयाचा देतात आणि 100 रुपये शिल्लक राहिलेले हे मात्र साडीच्या घडी, डाळीच्या डब्यात, साखरेच्या डब्यात कुठेतरी ठेवतात। पण हे साठवलेले पैसे स्वतःसाठी वापरत नाहीत, हे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी आणि अडचणीसाठी असेल, घरात आजारपण आलं तर त्याच्यासाठी वापरतात। एकंदरच काय, या महिला भगिनी उत्तम मॅनेजमेंट गुरु असतात। अडचणीला कुटुंबातल्या व्यक्तींच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची मातृत्वाची भूमिका असते, कारण या सृष्टीची निर्मितीच तिच्या गर्भातून होते। आणि म्हणून या सरकारने या महिला भगिनींच्या साडीला खिसा दिला आणि या खिसामध्ये 1500 रुपये दिले आणि म्हणून आता 50 लाखापेक्षा जास्त महिलांनी एकत्र येत दर महिलाला मिळणाऱ्या 1500 रुपयामधून
छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू केले, आज आमच्या या महिला भगिनी स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत आणि म्हणून हा महाराष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करतोय। या सरकारने भविष्याचा विचार करून आमच्या महिला भगिनींना चांगल्या पद्धतीचं आर्थिक नियोजन दिलेलं आहे। म्हणून मला आवर्जून तुम्हाला विनंती करायची, ज्या पद्धतीने सरकारने आपल्यासाठी योजना सुरू केलेल्या आहेत त्याच पद्धतीने स्थानिक पातळीवरती सुद्धा महिलांना चांगल्या पद्धतीचं स्वावलंबन देण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, कष्टकरी कामगार, युवक, विद्यार्थी यांच्या भवितव्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला स्थानिक पातळीवरचे हे उमेदवार आहेत ते निवडून दिले पाहिजे। नगराध्यक्ष पदासाठी असलेले काका कोयटे असतील, त्यांनी खरं तर 16,000 नागरी सहकारी पतसंस्थेचे नेतृत्व करणाऱ्या राज्यव्यापी संघटनेचे विद्यमान चेअरमन म्हणून 1998 पासून आजतागायत पदभार स्वीकारलेला आहे। सामाजिक संघटनेचा सलोखा ठेवत अनेक लोकांच्या संपर्कामध्ये राहत खऱ्या अर्थानं मोठी चळवळ त्यांनी त्यांच्या माध्यमातून उभी केलेली आहे। इतक्या मोठ्या